नमस्कार, तुमचं स्वागत आहे घरगुती चव या चॅनलवर. आज एक अशी रेसिपी आहे जी तुम्ही तुमच्या कोणत्याही स्पेशल दिवशी बनवू शकता. नेहमी खावीशी वाटेल आणि चव नेहमी जिभेवर रेंगाळत राहील. हे खाल्ल्यानंतर तुम्ही बटाटा वड्याला पण विसराल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी आपल्याला एक कढई घेऊन त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून चांगलं भाजून घ्यायचे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ, 1/4 टीस्पून हळद, 1 टीस्पून धनिया पावडर घालून ह्याला चांगलं भाजून घ्यायचे. नंतर इकडे मी उकडलेले अर्धा किलो बटाटे घातलेत. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर आणि 1 टीस्पून लिंबाचा रस घालायचा. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ब्रेडचे स्लाइसेस घ्यायचे. आता हे जे ब्रेडचे स्लाइसेस आहेत ना, ते चारी बाजूनी ह्याच्या कडा आपल्याला काढून घ्यायचे. ब्रेडच्या सर्व कडा काढून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलंय आणि लाटणं घेऊन ब्रेडचे स्लाइसेस आहेत ते थोडे प्रेस करून घेतलेत. नंतर ब्रेडच्या स्लाइसेसला पाण्यामध्ये थोडंसं डीप करून यातलं पाणी काढून घेतलंय, म्हणजे ब्रेड पूर्ण ओला करून घेतलाय. नंतर बटाट्याची थोडीशी भाजी घेऊन ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि चारी बाजूने आपल्याला ह्याला पॅक करून घ्यायचंय, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे. आता मी ह्याला अशा प्रकारचा शेप दिला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही गोल पण शेपमध्ये करू शकता. आता मी इथे ब्रेडचा क्रम्स केलेत, म्हणजे ब्रेडच्या ज्या कडा काढल्या होत्या ना, त्याचा मी चुरा केलेला आहे मिक्सरला वाटून. आता चारी बाजूला आपल्याला ब्रेडचे क्रम्स लावून घ्यायचेत. नंतर एका कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचंय आणि यामध्ये ब्रेड रोल एक एक करून सोडायचेत आणि खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचेत. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंट करून की कसे झाले आहेत ते. तर अशा प्रकारे आपले ब्रेड रोल तयार झाले आहेत आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.